मंडळी, किती जरी जिवलग मित्र असले, एकमेकांच्या ताटात जरी जेवत असले, तरी त्या दोघांमध्ये जर एखादी महिला आली, त्यावेळेस मात्र या दोघांमध्ये कधीही वैर यायला वेळ लागत नाही। आजची घटना अशा दोन मित्रांची आहे, जी दोन मित्र असेच लहानपणापासून एकमेकांच्या सोबत राहत होते, सोबतच वाढलेत आणि त्यानंतर मग जेव्हा हे दोघेही तारुण्यात आले, तेव्हा एकाएकाने दोघांचीही लग्न झाली आणि दोघांनीही ठरवले की आता बाहेरगावी जाऊन कुठेतरी शहरामध्ये चांगलं काम करायचं आणि चांगले पैसे मिळवायचे। त्यानंतर दोघेही आपापली पत्नी घेऊन अहमदाबाद या गुजरातच्या शहरामध्ये जाऊन पोहोचलेत आणि तिथं पोहोचल्याच्यानंतर दोघांनीही जवळजवळ अशा भाड्याने खोल्या केल्यात आणि त्या खोल्यांमध्ये दोघेही राहत होते। पण जसं काही दिवस लोटत जात होते, तसा एक मित्र एका मित्राच्या पत्नीच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या मित्राची पत्नीसुद्धा त्या नवऱ्याच्या मित्राकडे आकर्षित होत चाललेली होती। दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर मग या मित्राने ठरवलं की आता आपल्या मित्राच्या पत्नीला भोगायचं आणि जर माझा मित्र जर आडवा येत असेल तर त्याच्याकडं आपल्या पत्नीला सुद्धा आपण पाठवायचं, असा या मित्राने निर्णय घेतला। आणि त्या पत्नीला सुद्धा या संबंधाबद्दल काहीही विरोध नव्हता, ती पत्नीसुद्धा या संबंधाला तयार झाली। आता काय आहे ही संपूर्ण घटना, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्हा आहे आणि या बाराबंकी जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे लोणी कटरा, आणि या लोणी कटरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक लक्ष्मणपूर गाव आहे। या गावामध्ये दोन मित्र, जे बालपणीचे मित्र होते, हे सोबतच वाढलेत आणि सोबतच लहानाचे मोठे झाले। जेव्हा तारुण्यात आले तर एका मित्राचं नाव होतं अनुप आणि दुसऱ्या मित्राचं नाव होतं पप्पू कोरी। हे दोघेही आता तारुण्यात आलेले होते तेव्हा दोघांचंही लग्न जुळलं। अनुपचं लग्न मागील 4 वर्षापूर्वी झालं, त्यानंतर 2 वर्षाच्या नंतर जो हा पप्पू होता, आता याचंही 2 वर्षाच्या अगोदर लग्न झालं। आता दोघांचेही लग्न झाल्यानंतर गावामध्ये, आता खेडगाव असल्यामुळे या गावामध्ये काही योग्य हाताला असा कामधंदा मिळत नव्हता। त्यासाठी दोघांनीही ठरवलं की आपापलं कुटुंब म्हणजे पत्न्या सोबत घ्यायच्या आणि आपण गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद शहरात जाऊन राहायचं। तिथं आपल्या गावाकडची काही बरीच लोक काम करत असतात, छोटी मोठी नोकरी करत असतात आणि बऱ्याचपैकी ते पैसासुद्धा मिळवत असतात। तसंच आपण दोघंही जायचं आणि दोघांनीही ठरवलं आणि दोघेही सोबतच मिळून आपल्या पत्नीला सोबत घेऊन ते गुजरात राज्याच्या अहमदाबाद या शहरात गेलेत। तिथं गेल्याच्यानंतर काही एखाद्या कंपनीमध्ये छोटं मोठं दोघेही काम करत होते आणि ज्यावेळेस दोघांनीही मग राहायचं असं ठरवलं तर त्यावेळेस दोघांनीही जवळजवळच भाड्याने खोल्या केल्या आणि त्या खोल्यांमध्ये आपापल्या पत्नीला ठेवलं आणि त्यानंतर मग हे दोघेही असेच कामाला जात होते। आता ज्यावेळेस हे जवळच राहत होते, कधी एकाची दिवस पाळी असायची, कधी एकाची रात्र पाळी असायची, अशा वेळी ह्या ज्या पत्न्या असायच्या ह्या घरी असत असायच्या आणि पप्पूची वाईट दृष्टी अनुपच्या पत्नीवर पडली आणि त्यानंतर मग पप्पू अनुपच्या पत्नीकडे जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, तिच्याशी जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। आणि हे फक्त पप्पूच्याच मनामध्ये नव्हतं तर अनुपच्या पत्नीच्या मनामध्ये सुद्धा असंच काही चाललेलं होतं आणि ती सुद्धा मग पप्पूकडे आकर्षित होत गेली आणि ज्यावेळेस या दोघांना संधी मिळायची त्यावेळेस दोघांमध्ये भेटीगाठी व्हायच्या आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधसुद्धा व्हायचे। आता याच्याबद्दल जेव्हा पप्पूच्या पत्नीला कुणकुण लागलेली होती त्यावेळेस ती मात्र घरामध्ये आता वादविवाद निर्माण करत होती आणि ह्यामुळेच मग पप्पूने ठरवले की आता माझी पत्नी माझ्या प्रेमामध्ये अडसर निर्माण करत आहे, आमच्या दोघांमध्ये अडथळा निर्माण करत आहे, त्यासाठी आता माझ्या पत्नीलाच आपण घरातून काढून दिलेलं बरं। ह्यासाठी त्यानं लगेच मग आपल्या पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिलं। आता ती जी महिला होती ही आता आपल्या नवऱ्याचा अत्याचार सहन करत होती, त्याची शिवीगाळ सहन करत होती, इथपर्यंत की तिला तो मारहाणदारी करायचा तरी ती महिला सहन करत होती। पण याला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये पत्नीला जवळ ठेवायचंच नव्हतं, त्यासाठी तो आपल्या पत्नीला माहेरी पाठवून देतो आणि परत तो आपल्या गुजरातला जाऊन शहरामध्ये काम करत होता। आता यावेळेस मात्र आता त्याला पूर्णतः वाट मोकळी झालेली होती आणि ज्यावेळेस त्याचा मित्र अनुप हा कामावर जायचा त्यावेळेस मग आता मित्राच्या पत्नीला तो आपल्या पत्नीसारखं सोबत घ्यायचा आणि एकाच खोलीमध्ये एकाच अंथरुणावर मग ते रात्र घालवत असायची। दोघांची मग अशाच प्रकारे मौज मजा चालत असायची आणि ह्याच्याबद्दल जेव्हा मग आता अनुपलाही कळालं की त्याची पत्नी त्याच्या मित्राच्या अनैतिक संबंधामध्ये पडलेली आहे, प्रेमसंबंधामध्ये पडलेली आहे, त्यावेळेस मात्र आता हा मित्रसुद्धा त्याला विरोध करायला लागला होता। त्यावेळेस मात्र आता पप्पूने आणि अनुपच्या पत्नीने ठरवलं की आता हे जो नवरा आहे तिचा अनुप हा सुद्धा आता यांच्यामध्ये अडथळा निर्माण करत आहे आणि त्यानंतर मग ह्या दोघांनी तिथून पळ काढायचा ठरवलं आणि एके दिवशी ह्या दोघांनीही पळ काढला। आता हे मागील 4-5 महिन्यापूर्वी हे दोघेही अनुपची पत्नी आणि पप्पू हे एकत्र मिळाले आणि दोघांनीही कुठेतरी बाजूला जाऊन राहायचं ठरवलं आणि दोघेही तिथून पळून गेले। तिथून गेल्याच्यानंतर मग आता याच्याबद्दल
अनुपला तर काही कळत नव्हतं की त्याची पत्नी नेमकी कुठे गेलेली आहे आणि पप्पूनं तिला कुठं नेऊन ठेवलेलं आहे याच्याबद्दल तो तिचा शोध घेत होता. पण आता त्याची पत्नी त्याला काही सापडत नव्हती आणि त्यानंतर मग त्याला वाटलं की हे गावाकडे निघून गेलेले असतील आणि तो मग परत आपल्या लक्ष्मणपूर गावाकडे आला आणि गावाकडे येऊन लोणी पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचला आणि पोलिसांमध्ये त्यानं तक्रार दाखल केली की त्याची पत्नी त्याच्या मित्राने नेऊन पळवली आहे, तर माझ्या पत्नीला शोधून द्यावं. आणि ज्यावेळेस मग आता अनुपच्या पत्नीचा आणि पप्पूचा पोलिसांनी शोध लावला, त्या दोघांना पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. त्यावेळेस या दोघांनी सांगितलं की आम्हा दोघांनाही सोबत राहायचं आहे आणि माझी पत्नी जी आहे ही माझ्या मित्रासोबत राहू शकते. आणि अनुपच्या पत्नीचंही तसंच म्हणणं होतं की तिच्या नवऱ्यानं पप्पूच्या पत्नीसोबत राहावं, दोघांनीही कोर्ट मॅरेज करावं, आम्हाला याच्याबद्दल कुठलीही आपत्ती नाही, कुठलाही आम्हाला विरोध नाही. त्या दोघांनीही एकत्र राहायला हरकत नाही, आम्ही दोघं एकमेकांना सोडणार नाही, आम्ही दोघांनीही आता लग्न करायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही दोघंही आता एकमेकांच्या सोबत राहणार आहोत. पण माझा जो नवरा आहे हा माझ्या या होणाऱ्या नवऱ्याच्या पत्नीसोबत राहू शकते, त्या दोघांनीही खुशाल लग्न करावं, आम्हाला याच्याबद्दल कोणतीही आपत्ती नाही, अशा प्रकारचे आता हे दोघेही पोलिसांना उत्तर देत होते. आता इथं अनुपची पत्नी अनुप आणि पप्पू आहे, त्याची पप्पूची पत्नी आहे, चौघेही पोलीस स्टेशनला हजर झालेत. दोघांमध्ये बरीच काही चर्चा रंगली, पण जो हा पप्पू होता हा नीटपणे सांगत आहे की माझ्या पत्नीनं थेट माझ्या मित्रासोबत जाऊन लग्न करावं, आम्ही ज्या प्रकारे दोघंही एकत्र राहत आहोत, दोघंही मिळून लग्न करणार आहोत, त्या प्रकारे तुम्हीसुद्धा दोघं जाऊन लग्न करावं, आम्हाला याच्याबद्दल कोणताही विरोध नाही. अशा प्रकारे आता हे पोलीस स्टेशनमध्ये यांची ही चर्चा रंगली. यांचं हे संपूर्ण प्रकार पाहून पोलिसांनासुद्धा आश्चर्य वाटत होतं. पोलीससुद्धा हवालदिल झाले. पोलिसांना काय करावं आणि यांच्यावर कोणती तक्रार दाखल करावं या कोणता गुन्हा नोंद करावं हे सुद्धा पोलिसांना काही सुचत नव्हतं. पोलिसांनी शेवटी या दोघांवरही पावबंदीचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर या सर्वांना समजावून पोलीस स्टेशनमधून बाहेर काढण्यात आलं आणि योग्य तो तपास पुढे करू अशी पोलिसांनी आता यांना समजूत दिलेली आहे. आणि अनुप आपल्या पत्नीला परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर पप्पूची पत्नी आहे ही सुद्धा आपल्या नवऱ्याला परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडून बसलेले आहेत. दोघेही पोलिसांना विनंती करत आहेत की त्यांची पत्नी आणि त्या महिलेचा नवरा त्यांना परत मिळावं, त्या दोघांवर काहीतरी गुन्हा नोंद करण्यात यावा, त्यांना दूर करण्यात यावं अशी यांची आता ही पोलिसांमध्ये तक्रार सुरू आहे. पण पोलिसांनी अजूनसुद्धा याच्यावर काही मार्ग काढलेला नाही. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे की मित्र कितीही जरी चांगला असेल तरी त्याला घरामध्ये प्रवेश करणं किंवा त्याला आपल्या कुटुंबापर्यंत नेणं ही किती धोकादायक असते हे या आपल्याला घटनेतून पाहायला मिळते. तर मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.